नमस्कार सर, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव शरद पवार. मी डिवाइन डेलिकेशनमध्ये RSA म्हणून काम करतो. माझ्याकडे पूर्ण महाराष्ट्र आणि गोवा आहे. आपले जे प्रॉडक्ट आहेत हे रेडी टू ईट आहेत. मार्केटला भरपूर प्रॉडक्ट आहेत, भरपूर कंपन्या आहेत, पण त्यांचे आणि आमच्यामध्ये डिफरन्स असा आहे की आमचे 100% ऑर्गॅनिक आहे. कुठलाही प्रिझर्वेटिव्ह ॲड नाही, कलर ॲड नाही, केमिकल ॲड नाही. आपले 100% ऑर्गॅनिक असल्यामुळे जो घरचा टेस्ट येतो आपल्याला, तोच टेस्ट याच्यामध्ये आहे. आता मी बघतीये लिटरली भरीत सुद्धा आपल्याला डिहायड्रेटेड फॉर्मॅटमध्ये येतं, तर ते नेमकं कसं होतं? आपण जसं घरी भरीत बनवतो, जसं जळगावला भरीत फेमस आहे. जळगावचं भरीत कसं बनवतात, बाबळाच्या लाकडांवरच भाजतात. तसं आम्ही आमच्या कंपनीमध्ये बाबळाच्या लाकडांवरच भाजतात. ते भाजून त्याच्यात जसं जी प्रोसेस जळगावला करतात ती सेम प्रोसेस करून याला आम्ही ऑस्मॅटिक पद्धतीने डिहायड्रेट करतो, म्हणजे रूम टेम्परेचरला डिहायड्रेट करतो. याच्या रूम टेम्परेचरला डिहायड्रेट केल्यामुळे त्याचं जे न्यूट्रिशन आहे, प्रोटीन्स आहे, ते जसं तसं राहतं. म्हणजे आपला जो घरचा टेस्ट आहे तोच टेस्ट मिळतो. पण टेस्ट इंटॅक्ट कशी राहते? जर हे डिहायड्रेट करतोय तर टेस्ट तशीच्या तशी तशी याच्यात आपण ऑर्गॅनिक आपल्या सर्व रूम टेम्परेचरला ड्राय करतो ना, त्याच्यामुळे त्याचं जे प्रोटीन्स वगैरे जात नाही, त्याच्यामध्ये टेस्ट आहे तो तसाच राहतो. अजून कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे? सांगते मॅडम, आमचे पूर्ण दाल खिचडी आहे. आमच्या याच्यात जवळजवळ पावभाजी आहे, उपमा आहे, दाल खिचडी आहे, जळगावचं भरीत आहे, सुजी हलवा आहे, पुरणसुद्धा आहे. आमचं पुरण बी डिहायड्रेटेड आहे. नंतर पोहा आहे, मिसळ आहे, गाजर हलवा आहे आणि 3 टाईपच्या ग्रेव्ही आहेत. ह्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही व्हेज नॉनव्हेज काही पण बनवू शकतात. त्याच्यात कुठलंही ऑइल टाकायची गरज नाही, मीठ टाकायची गरज नाही, मिरची टाकायची गरज नाही, ऑइल सुद्धा गरज नाही. नंतर आमचे 6 टाईपचे सूप आहेत. मार्केटला जे सूप भेटतं त्याच्यामध्ये अजिनोमोटो ॲड करतात. आपल्यामध्ये कुठल्याही सूपमध्ये अजिनोमोटो नाही आहे, जे नॅचरल आहे तेच आहे. नंतर आमच्या इथं त्यांचं जिंजर गार्लिक पेस्ट आहे. मार्केटला ओली भेटते, आमची डिहायड्रेट आहे. नंतर मीन चटणी आहे, ठेचा आहे. मार्केटला जो ठेचा भेटतो तो लाल ठेचा भेटतो आणि ओला भेटतो. आमचा हा हिरव्या मिरचीचा ठेचा पहिली कंपनी आमची अशी की डिहायड्रेट ठेचा भेटतो. याच्यात फक्त पाणी किंवा ऑइल टाका, तयार होऊन जातो. नंतर हे शिकंजी आणि कावा ड्रिंक आहे. हे गरमीसाठी जो उन्हाळा असतो त्यावेळेस शिकंजी खूप छान पेय आहे. आणि काश्मीरी कावा जो आहे याच्यामध्ये आयुर्वेदिक कसबा नावाची वनस्पती आहे. त्या वनस्पतीने आपल्याला कफ होणार नाहीत, वारंवार सर्दी होणार नाही आणि ज्यांना ॲसिडिटी त्रास होतो तो होणार नाही. त्याच्यात महत्त्वाचे म्हणजे आमच्याकडे मोरिंगा कॅप्सूल आहे. ही मोरिंगा कॅप्सूल पावडर फॉर्ममध्ये बऱ्याच कंपन्यांचे आहेत, पण ते जेव्हा आपण सकाळी पितो ना तर कडवा म्हणजे तोंड असं येऊन जातं. पण ह्या कॅप्सूल ही आपली डायरेक्ट इनटेक होते, त्याच्यामुळे खूप फायदा होतो. B12 म्हणतो आपण. हे जे आपले प्रोडक्ट्स आहेत त्याची प्राइस रेंज तुम्ही सांगू शकता? आमची प्राइस जे सूप आहेत सर्व 10 रुपयाला आहे, चटण्या वगैरे सर्व 10 रुपयाला आहे आणि रेडी टू ईट जे आहेत ते 30 रुपयापासून ते 105 रुपयापर्यंत आहे. आमचे जे अहमदनगर लाईव्हचे जे प्रेक्षक आहेत त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर ते तुमचा संपर्क कसा तुमच्याशी संपर्क कसा? माझा नंबर आहे. नंतर आपली वेबसाईट पण आहे. नंतर ऑनलाईन फ्लिपकार्ट, ॲमेझॉन याच्यावर पण अवेलेबल आहे आपलं. तुमच्या प्रोडक्टचं नाव पुन्हा एकदा सांगा. डिवाइन डेलिकेसी रेडी टू ईट 100% ऑर्गॅनिक.